नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे. देशभरात आज उत्साहात साजरा होत असताना येवला प्रशासकीय संकुलात देखील स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीचे वातावरण पार पडला. या निमित्त तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते तर नगर परिषदेत नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते संविधानाप्रती आदर व्यक्त करत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना राष्ट्रगीताची धून आणि मानवंदना देण्यात आली. या विशेष प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच जोश आणि चैतन्य निर्माण केले होते. केवळ तहसील आणि नगर परिषदच नव्हे तर पंचायत समिती, शहर व तालुका पोलीस स्टेशन, हुतात्मा स्मारक आणि डीजे रोडसह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येही उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला तहसीलदार आबा महाजन, शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, तालुका पोलीस निरीक्षक बोरसे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे यांच्यासह नगर परिषदेचे सर्व आदरणीय नगरसेवक, विविध प्रशासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि येवलेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी येवला उपविभागातील सर्व जनतेस, नागरिकास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या प्रशासकीय संकुलामध्ये आत्मा मलिक येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी NCCचे अतिशय उत्कृष्ट संचलन या ठिकाणी केलेले आहे. त्याचबरोबर जी सखोल पुनरीक्षण मोहीम झाली आहे त्या मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले आमचे शिक्षक बांधव आहेत, त्याचबरोबर पर्यवेक्षक आहेत, यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या येवला नगर परिषदेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आला व विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच येवल्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक आले असतील, सर्व नगरसेवक, कर्मचारी येऊन सर्वांनी झेंड्याला मानवंदना दिल्या. त्याबद्दल येवलेकरांचे स्वागत करतो आणि येवल्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. नमस्कार. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा कार्यक्रमात नगरपालिकेने सहभाग घेतला. या सर्व उपक्रमांमध्ये जसं की मोटारसायकल रॅली, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये येवलेकरांनी भरभरून सहभाग घेतला. त्याबद्दल मी येवलेकरांचे आभार मानतो. येवलेकरांना भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज येवला नगर परिषदेमध्ये माननीय नगराध्यक्ष राजू भाऊ लोणारी यांच्या हस्ते ध्वजारोहण या ठिकाणी पार पडले आहे. 80वा जो स्वातंत्र्य दिन आहे तो मोठ्या उत्साहात सर्व पक्षीय नगरसेवकांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे. त्याचप्रमाणे या येवल्यातील नागरिकांना, येवलेकर वासियांना सर्व नगर परिषदेच्या वतीने खूप खूप साऱ्या अशा या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आम्ही येवला नगर परिषद तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन केले होते हर घर तिरंगा योजनाखाली. तर निबंध स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, त्याला उत्कृष्ट प्रतिसाद भेटला. आज आम्ही येवला नगर परिषद तर्फे 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. मी सर्व येवले शहरवासियांना, तालुक्यावासियांना भारतीय जनता पार्टीतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. यावर्षी हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत 3 दिवसापासून येवले शहरात मोठ्या उत्साहाने हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि आज देखील नगरपालिकेत सर्व कर्मचारी, CO साहेब, अध्यक्ष साहेब, सर्व नगरसेवक, गटनेते हे सर्व उपस्थित आहेत. मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हा आपला सण साजरा करण्यात आलेला आहे. मी सर्व शिवसेना व महायुतीच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.